ट्रॅकवरती आपल्याला प्रेम पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी सागर आणि दिनेश दोन्ही मैदानावरती आहे. पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे मात्र होत नाहीये. प्रेम कस्तुरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. प्रेम कस्तुरे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळेस कमालीचा फटका आपण पाहतोय आणि ऑन अ स्ट्रोक दॅट इज शॉट ऑफ द डे. बॉल जाईल सीमारेषे पार. फलंदाज सागर यांच्या बॅट मधून नेत्रदीपक फटका चौकार. यावेळेस देखील प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळाले. आणखी एका डॉट बॉलची सांगता होते. 22च्या माध्यमातून एकेरी धाव इथे प्राप्त होईल आणि एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सन्माननीय रोशनजी संती सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर ते आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 5. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम कस्तुरे तर बॅटिंगसाठी फलंदाज स्ट्राईक एंडवरती दिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्ले अँड मिस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. बॅटच्या एजला बॉल लागला. दरम्यान क्षेत्रामध्ये हा बॉल निघालाय. तिथे मात्र धावेची प्राप्ती होणार नाही. डॉट बॉलची सांगता झाली. शेवट चांगला झालाय आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. प्रेम यांचं पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती धावा आहेत 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि आता आपण समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ घारिवली डोंबिवली सन्मान्य श्रीमान रोशनजी संधी सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. धावसंख्या धावफलकावरती आहे 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज धनाजी येत आहेत. बघा टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. धावसंख्या आहे 6. प्रथम बॅटिंग सुरू आहे ती म्हणजेच कुंभेवाडी या टीमची. फुल टॉस चेंडू आहे. सॉफ्ट हँडने खेळत आहेत. ड्राईव्ह गेलेला आहे. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. मिलिटीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 12. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या आणि पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. धावसंख्या आहे 8. 4 षटकांचा सामना आहे. स्ट्राईक इनला फलंदाज सागर आहेत. चौकार येतोय. खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग सुरू आहे सागरची. सागरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 12. जे आधी मी प्रेडिक्ट केलं होतं की 12 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत.
फुल टॉस चेंडू आहे, लोअर फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत, फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 14. क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आहे 18. दमदार बॅटिंग सुरू आहे. सागरचा बल्ला बोलतो या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात केली होती, अवघ्या 6 धाव बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतायत. धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये स्वीपर कव्हरला कव्हर पॉइंटला चेंडू फेड होतोय आणि तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 खऱ्या अर्थाने सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. फुल टॉस चेंडू आहे, बॅक टू द बॉलर खेळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा. राम येत आहेत नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 19 धावा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर आहेत, ज्याने आतापर्यंत 3 चौकार लगावलेले आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळतील धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये. दुसरा सामना सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी. डॉट बॉलची समाप्ती. किशोरदा नईमला बोलव जरा. नईमला क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु, आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे. एकाच ऍक्शनने फेकी देखील करतायत. मिटील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 23 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. अजय नईमला बोलव ना. आई निनाई देवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 धाव झाली पूर्ण. 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. गोलंदाज राम यांचं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात राम, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. चौकार आणि षटकार मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आणि अपील करतायत. कॉट बिहाइंडची अपीलला फेटाळली पंचांनी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये होत्या 6,
दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत. इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी करतायत कारण की 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धावा खर्च करतोय गोलंदाज राम. लॉफ्टेड काउंटरचा फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज दिनेशला आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. राकेश दा इकडे. हाफ ट्रॅकर आहे चेंडू, स्मॅश करण्याचा प्रयत्न आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद 25 धावांची पार्टनरशिप बनवली होती आणि ती पार्टनरशिप झाली ब्रेक. विकेटचं बदन. नेक्स्ट मॅच आहे पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव आणि त्यांना फाईट करेल RCC मौसम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. येस, दोन्ही संघांना विनंती असेल. येस, कॅप्टनला विनंती आहे. दिनेश विकेट गेला. चला, गिरगाव टीम आणि मौसम टीम कॅप्टन या बंद, कारण की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे त्यामुळे विनंती असेल. टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. 16 संघ आहेत. क्या बात आहे. गोलंदाज चंद्रकांत ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेमधील नक्कीच पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज. सामना क्रमांक हा दुसरा सुरू आहे. चंद्रकांत ऑन हॅट्रिक. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आलेत. संदीप. हॅट्रिक बॉल आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. डीप मधून फिल्डर येतील तोपर्यंत एकदा मिळते. चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 26-26 धावा धावफलकावरती. ज्या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थाने कुंभेवाडी या टीमने 19 धाव बनवल्या होत्या. षटक क्रमांक हे 4थे सुरू आहे. धावसंख्या 26. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये. अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये. सागरचा अपवाद वगळता नक्कीच कोणीही चांगली बॅटिंग केली नाहीये. सागर खूप चांगली बॅटिंग करतोय परंतु तो देखील स्ट्राईक पासून वंचित होता. आता मात्र सागरकडे स्ट्राईक येते. धावसंख्या धावफलकावरती आहे 28-28 धावा. चला, गिरगाव आणि मोसम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बघा, जर दोन्ही संघनायक आले नाही तर कमी षटकांचा सामना खेळावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. झेलला ड्रॉप झालेला आहे. या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत 2 झेल सोडलेले आहेत. धावसंख्या 29. एक चेंडू शिल्लक या षटकातील. 29 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक केलेलं आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि अंतिम चेंडूला डॉट. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी या टीमची 29 आणि 30 धावांचं टार्गेट. बालूमामा स्पोर्ट्स मानचावाडा या टीम समोर 24 चेंडू बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. चला, आपण टॉस करूया गिरगाव आणि मौसम या 2 संघांमध्ये.
तातोबा पाटील साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण करूया टॉस या पुढील सामन्याचा. बघा जर संगणक आले नाही टॉस साठी तर कमी षटकांचा सामना तुम्हाला खेळावा लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पावडाई देवी क्रिकेट क्लब गिरगाव आणि RCC मौसम या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. विनंती आहे की आपण टॉस साठी या लगेचच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना असेल 4 षटकांचा. फिल्डिंग लावून घ्या आपण. 30 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. नक्कीच बाळूमामा स्पोर्ट्स मानसावाडा या टीमला चला गिरगाव आणि मौसम. यस मौसम या टीमने टॉस जिंकलेला आहे. RCC मौसम वॉन द टॉस आणि त्यांचा निर्णय करण यस पेंडिंग आहे. चला 30 धाव बनवायचे आहेत. फिल्डिंग लावून घ्या आपण. जास्त वेळ घेऊ नका कारण की फलंदाज दाखल होत आहेत GK आणि धनाजी. चला RCC मौसम वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. ते म्हणजेच गिरगाव या टीमला या पुढच्या मॅच मध्ये. रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी या टीमने 4 षटकांमध्ये 29 धावा बनवलेल्या आहेत आणि 30 धावांचं टार्गेट बालूमामा स्पोर्ट्स मानसावाडा या संघासमोर सेट केलेला आहे. सुरेश दादा कोटकर यांची उपस्थिती. यस विनंती असेल चला पंच सामना स्पीडअप करा. संध्याकाळी ऑक्शन देखील आहे त्यामुळे जेवढे लवकर सामने संपतील तेवढं बरं होईल कारण की संध्याकाळी ऑक्शनची तयारी आहे. ऑक्शन इथेच होणार आहे. सह्याद्री क्रिकेट लीग 11 आणि 12 एप्रिलला नक्कीच ऐतिहासिक जगन्नाथ क्रीडा संकुलावरती नक्कीच ती स्पर्धा संपन्न होणार आहे. गंगाराम आणि धनाजी जोडी आहे ड्राईव्ह करतायत. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑफला. त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये दिनेश आहे. ज्या दिनेशने थोडस निराश केलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. अपेक्षित बॅटिंग करू शकला नव्हता. जो सलामीला आला होता परंतु आता गोलंदाजी त्याला चांगली करावी लागेल कारण की फक्त 30 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये आय थिंक 43 धावा चेस झाल्या. पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाठलाग यशस्वीरित्या झालेला आहे त्यामुळे याही मॅच मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. जास्त वेळ आपण घेऊ नका. पंच सक्त ताकीद द्या.
सॉफ्ट हँडने खेळत आहेत. बॅक टू द बॉलर आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 1. हॅलो, सर्व संघनायकांना विनंती आहे की आपल्या खेळाडूंना सांगा टायमिंगमध्ये मॅच झाली पाहिजे, अन्यथा पेनेतेला सामोरं जावं लागणार. बाळूमामा स्पोर्ट, मला वाटतं आतमध्ये जाऊन 5 मिनिटं झाल्यात. गावची स्पर्धा जरी असली तरी कुणाची गय केली जाणार नाही याची दक्षता घ्यायच्या सर्व कर्णधारांनी. येस, वेळेची किंमत फार महत्वाची असते. खऱ्या अर्थाने वेळेमध्ये सामने होणं देखील गरजेचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती आहे 1. स्ट्रायकिंगला फलंदाज धनाजी आहेत. एक विस्फोटक फलंदाज आहे धनाजी. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिलिटीला चेंडूवरती एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती संतांनी सावध सुरुवात केलेली आहे या मॅच मध्ये. नक्कीच बाळूमामा स्पोर्ट्स मानसावाडा या टीम समोर 30 धावांचं लक्ष्य आहे. सह्याद्री क्रिकेट लीग आज ऑक्शन 16 देखील आहे याच ग्राउंड वरती. अतिशय थाटामाटामध्ये SCL लॉफ करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. चौकार. आठ धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पुल करतायत. शॉर्ट ऑन बॉल. शॉर्ट लाईक दॅट पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. फलकावरती आहे 12. आता मात्र रणबॉल इक्वेशन आहे. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये आहे हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच मोसम या टीमने नक्कीच टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि इन्व्हाइट केलेले आहे बॅटिंग करण्यासाठी गिरगाव या टीमला. 4 षटकांचा सामना असेल मौसम आणि गिरगाव या दोन टीम मध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आलाय. डॉट बॉल. सागर आहे ज्या सागरने बॅटिंग खूप चांगली केली पहिल्या इनिंग मध्ये. त्याच्या बॅट मधून 3 चौकार आले होते. तो सागर आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. ड्राईव्ह करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आपण पाहतोय. फिल्डर फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. रन बॉल इक्वेशन आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये आहे.
मिस्टामिंग झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन लागतोय पहिला धक्का. धनाजी बॅक टू द पविलियन. रमेश आहेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती येतात बॅटिंग करण्यासाठी. लोअर फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 14 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 16. स्ट्राईक इनला बॅट्समॅन पुन्हा एकदा रमेश. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न विकेट किपरने केली. चूक. यष्ट्यांच्या पाठीमागे दिनेश आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 15 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 19. जेव्हा पहिली इनिंग सुरू होती तेव्हा देखील 19 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. खऱ्या अर्थाने जेवणाची व्यवस्था देखील आहे सर्वांसाठी. मॅनेजमेंट कमिटीकडून या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये. पहिला चेंडू आलाय. डॉट बॉल. गोलंदाज समाधान आहेत. 11 चेंडू शिल्लक. 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालेलं आहे. फुल टॉस चेंडू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग मिडॉनला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन जीके ज्याने 3 चौकार लगावलेत. मिस्टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर थोडीशी दूर आहेत. चुकीचं अनुमान. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 22. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू बनवायच्या धावा 8. हा सामना जिंकण्यासाठी लाईन पाहावी लागणार आहे. सोडून दिलेला आहे चेंडू. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळत्या 1 तर धाव. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. 7 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
8 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज. लॉब करतायत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तीन या मॅच मध्ये. चला मोसम टीम, हा सामना संपल्यानंतर लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅटची आतली कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सॉफ्टवेअरने खेळतात, फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे बाळूमामा स्पोर्ट्स मानसावाडा या टीमने. अभिनंदन मानसावाडा या संघाचं आणि हार्ड लक टफ लक कुंभेवाडी संघ. या सामन्याचं आपण देऊया मॅन ऑफ द मॅच जी के, ज्याने बनवले एकंदरीत 22 आणि जी के आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. चला मौसम टीम गिरगाव या टीमला विनंती असेल आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत. गिरगाव टीमला विनंती असेल फलंदाज आपले पाठवायचे आहेत. आहे सर्व चषक सौजन्य आदरणीय सचिन दादा दामाजी पाटील उद्योजक. त्यानंतर प्रथम क्रमांक रोख रक्कम कुमार मयूर शिवाजी खोपडे फौजी आहेत इंडियन आर्मी आणि कुमार